तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग. आणि तुम्हाला सांगतो, पंढरपूरला जर तुम्ही जाणार असाल तर पंढरपूरला जाताना सांगोला आणि पंढरपूर हायवेला गणे जाताना उजव्या साईडला आणि येताना डाव्या साईडला गणे हॉटेल पांडेजी म्हणून आहे. प्युअर व्हेज म्हणजे व्हेज. आम्ही सगळेजण पंढरपूरला गेलतो, त्यावेळेला तिथं जेवणाचा योग आला आणि तुम्हाला सांगतो जेवणाची क्वालिटी त्यांची लय भारी वाटली, म्हणून हा ब्लॉग खरंच त्यांच्यासाठी बनवतोय. आम्ही फॅमिली गेलो होतो, जवळजवळ 12-13 जण आम्ही होतो. सगळेजण देवदर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळेला तिथं हॉटेल पांडेजीमध्ये जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे गेल्या गेल्या अशा 2 भाज्या सांगितल्या आणि मस्तपैकी शेवग्याची भाजी आणि त्यांच्यातली फेमस बाजार आमटी आणि त्याच्यासोबत असं भाकरी बिकरी की नाही कुचकरून खाण्याचा आनंद असतो तो वेगळाच हो. आणि आम्ही 1-2 भाज्या सांगितल्या होत्या, त्यामध्ये आमची पनीरची एक होती, काजूची एक होती आणि हा बाजार आमटी होती. प्रत्येकाने अगदी पुरल या हिशोबानं आम्ही ते घेतलं होतं. आणि जेवणाची क्वालिटी खरं ते खाल्ल्यानंतर कळेल तुम्हाला, खरंच चांगली होती. सगळ्यांनाच तिथलं जेवण आमचं आवडलं सोडा. आणि प्रत्येकांना जेवढं लागणार आहे तसं. आणि गरमागरम भाकरी बिकरी अगदी देतात हा. एक 5-10 मिनटं जरा वेळ लागतोय, पण तसं गरम असते त्यामुळं भारी असते. ज्यांना भाकरी पाहिला भाकरी, चपाती पाहिला चपाती, ज्यांना रोटी बटर रोटी पाहिला असली बटर रोटी, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल असतात. प्रत्येक भाजीमधला की नाही थोडा भाग आपण घ्यायचा जरा एका ताटामध्ये. आमच्या मिसेसना मस्तपैकी तिने रोटी घेतली होती, मस्त बटर रोटी वगैरे खाऊन की नाही आम्ही असं मस्त आस्वाद घेत होतो सगळेजण. आमचा बारका काय मोबाईल घेतल्याशिवाय सोडत नव्हता. आम्ही अशी मस्त बाजरीची भाकरी घेतलेली छानपैकी असं क्वालिटीमध्ये बाजार आमटीमध्ये बुडवली. शेवग्या शेंगा तर होत्या. शेवग्या शेंगा लय भारी होत्या त्या. आणि बाजार आमटी आणि बाजरीची भाकरी अशी खायात जो आनंद आहे की नाही तो निराळाच बघा. तिकडचे असं सगळे कडधान्य मिळून की नाही ती बाजार आमटी बनवली जाते आणि तिची क्वालिटी आणि तिची चव खरं अप्रतिम होती. आणि तिथे गेला का नाही तुम्ही त्या साईडला तर बाजार आमटी पण ट्राय करा. बऱ्याचशा हॉटेलमध्ये मिळते. आमच्या सासरबुवांना पण तिथलं बाजार आमटी आणि बाकीचं सगळं जेवण आवडलं. मी अगदी यथेच्छ दणका देत होतो. भाकरी, बाजार आमटी, शेवग्या शेंगा म्हणजे सगळंच चांगलं आहे, उत्तम आहे जेवण. त्यामुळं तुम्ही तिथे गेलासा कवा तर ते पण ट्राय करा. आणि त्यांच्यातला राईस ट्राय करा 100%. काय राईसमध्ये तुम्हाला सांगतो, आम्ही त्यांनी खिचडी घेतलेली आणि त्या खिचडीमध्ये काजू लय घातलेले, तुम्ही ड्रायफ्रूट्स एवढे घातलेले, लय म्हणजे लय भारी क्वालिटी लागत होतो, लय भारी लागत होतं. एवढं सगळं करून की नाही आम्ही नेहमी दाखवतो बघा, ताट रिकाम म्हणजे क्वालिटी जेवण. तर अशा हिशोबानं तिथं आहे. कधी तुम्ही गेला तर हॉटेल पांडेजीला जावा, चांगलं आणि यथेच्छ खावा आणि असं ताट पूर्ण रिकामं करा.